आपण आता आहोत पपईच्या ह्या प्लॉटमध्ये. जनरली पपई लागवड करताना स्पेशली 8x6 असं मुख्यत्वे ह्या अंतरावरती शेतकरी लागवड करतात. मात्र आम्ही मोसंबीच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून ह्या ठिकाणी पपईच्या बागेची लागवड केली आहे. मुळात 18 फूट आमच्या दोघं झाडांमधलं अंतर आहे मोसंबीच्या. त्यामध्ये 9 फुटाच्या सेंटरवरती ज्या ठिकाणी आम्ही अगोदर टोमॅटो लावलेला होता त्या ठिकाणी आम्ही त्या टोमॅटोच्या पिकामध्ये जानेवारी महिन्यामध्ये पपईची जी रोपं आहेत ती ठेवून घेतली होती. हा 15 नंबर पपईचा प्लॉट आहे. मागच्या काही दिवसांपासून खूप चांगलं उत्पन्न आम्हाला याच्यातून मिळतं, चांगले फळ मिळत आहेत. त्याला गुणवत्ता चांगली आहे, त्याचे साईज, वजन आणि गुणवत्ता, गोडवा अतिशय छान आहे. उत्पन्नाच्या अनुषंगाने जर विचार केला तर ज्या शेतकऱ्यांना कापूस आणि मका पिकामध्ये फारसे पैसे मिळत नाही असं वाटतं, त्यांनी काही क्षेत्रावरती पपई पिकाची जरूर लागवड करावी असे या निमित्ताने वाटतं. मात्र ही लागवड करताना ही बेडवरती त्यांनी जर केली तर हा जो बेड आहे आम्ही या ठिकाणी जो उभारलाय, साधारण जमिनीपासून त्याचं अंतर 9 इंच 1 फुटाचं असेल. या ठिकाणी आम्ही या पपईच्या झाडांची लागवड केली होती, उभारणी केली आहे. होतं काय, पपईला जो सगळ्यात महत्वाचा विषय असतो की जर ही समतल भागावरती लागवड केली आणि पावसाळ्यामध्ये पाणी साचलं तर याच्या रोग किडींवरचा जो अटॅक आहे पपईवरचा, बुरशीचा असेल किंवा झाडं बसण्याचा, झाडं मरण्याचा जो विषय असतो तो जास्तीचा येतो. त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याने लागवड करायची ठरवली तर ती बेडवरती करावी. बेडवरती लागवड करताना आंतरपिकात करावी. जसं आम्ही टोमॅटोमध्ये याची लागवड केली होती तसं काही लोक मिरची पिकात करू शकतात किंवा उडदासारखं पीक असेल जे तुम्ही उडीद पेरून घेऊन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लागवड करू शकतात. कोबी, फ्लावर सारखं पीक आहे, याच्यामध्ये देखील आपण ही लागवड केली तर इतर दुसऱ्या पिकाच्या सहजीवनामुळे पपई पिकाची वाढ अतिशय चांगली होते. त्याच्यावरती कुठला रोग येत नाही असा आमचा अनुभव आहे. या अनुषंगाने जर पपई पिकाचा विचार केला तर उत्पादन खर्च पपई पिकाला इतर पिकांपेक्षा कमी आहे असं आमचा यावर्षीचा अनुभव सांगतो. आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर एकरामध्ये साधारण 900 झाडांची आपण लागवड करू शकतो. अंतर कमी आता केलं तर 800 पासून तर 1000 रुपयांपर्यंत आम्ही लागवड करू शकतो. आणि ऍव्हरेजचा जर विचार केला तर एक झाड 50 किलो ते 70 किलो फळं त्याच्यावरती आपल्याला मिळू शकतात. आणि बाजाराचा विचार केला तर यावर्षी 10 रुपये 12 रुपयाचा बाजार चालला, 15-16 रुपयापर्यंत पण दर मिळाले. पण बॉटम लेवलचा 5-6 रुपयाचा जरी विचार केला आणि एका झाडाला जर तुमचं 60 किलो 70 किलो उत्पन्न हाताशी येत असलं तर 300 ते 500 रुपये एका झाडामधून आपल्याला मिळू शकतात. आणि ह्याची लागवड आपण एकरामध्ये जर समजा 900 असेल, 1000 असेल तर साधारण 4 ते 5 लाख रुपये याच्यामध्ये येऊ शकतात. मात्र याची उभारणी, याचं संगोपन आणि अतिशय संयमाने आम्ही ह्या पिकाचा पूर्ण कालावधी पूर्ण केला तर आम्हाला हे पैसे मिळू शकतात. त्यामुळे घाई गडबड न करता शेतकऱ्यांनी काही क्षेत्रावरती बेडची उभारणी करून पपई पिकाची लागवड केली. त्यामध्ये 15 नंबर सारखा विषय असेल, ग्रीनबेरी सारखा असेल, आणि ते लागवड करून व्यापाऱ्यांना विकणे किंवा स्वतः बाजारामध्ये बसून ह्या पिकांची, ह्या फळांची आपण स्वतः विक्री जर केली तर त्याला चांगलं उत्पन्न हाताशी येऊ शकतं असा हा यावर्षीचा अनुभव आहे. धन्यवाद.